बीडमधील अमानुष मारहाण प्रकरणी फरार असलेला सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याच्या भाषणाचा एक व्हिडिओ आता समोर आलाय। यामध्ये अण्णा आता आमदार आहेत, भविष्यात ते मुख्यमंत्री व्हावेत असं म्हणताना भोसले दिसतोय। आज मी भाजपच्या पदावर आहे, तरी सुद्धा अण्णा उद्या कोणत्याही पक्षात गेले तरी माझा राजीनामा पहिला असणार आणि आपण अण्णा सोबत असणार असंही भोसलेने यात म्हटलंय। अधिक माहिती घेऊया, स्वानंद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। स्वानंद, एकीकडे भोसले अजूनही ताब्यात आलेला नाहीये, फरार आहे, आणि दुसरीकडे वेगवेगळे व्हिडिओ समोर येत आहेत। नक्कीच तुम्ही आपण बघितलं तर गेल्या 3 दिवसापासून जो सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे सतीश भोसले उर्फ खोक्या, हा याचे नवीन पराक्रम असलेले व्हिडिओ आपण बघतोय। आधी बघितलं तर आपण बॅटनी मारहाण केलेला जो विषय असेल, त्यानंतर जे ढाकणे पिता पुत्र आहेत यांना मारहाण केल्याची घटना होती। त्यानंतर बघितलं तर पैसे उधळत असल्याचा व्हिडिओ होता, एका शाळेमध्ये जाऊन धमकी देत असल्याचा व्हिडिओ होता। त्यानंतर काल पुन्हा डबल एक व्हिडिओ जो आहे तो एनडीटीव्हीने दाखवला होता की घरात बसून खोक्या भोसले कशा प्रकारे पैसे उधळतोय। आणि त्यानंतर आणखी एक व्हिडिओ आज समोर आलेला आहे। या व्हिडिओमध्ये जो खोक्या आहे तो म्हणतोय की अण्णा आता आमदार आहेत आणि भविष्यात मुख्यमंत्री व्हावेत, कोणत्या पक्षात जातील ते काय आम्हाला देणं घेणं नाही, मात्र ते मुख्यमंत्री आहेत, नेहमी त्यांच्या सोबत असतो, असा हा नवीन व्हिडिओ समोर आलेला आहे। आणि विशेष म्हणजे 48 तास झालेले, तिसरा दिवस आहे आजचा। तिसरा दिवस होऊन देखील खोक्या अद्यापही पोलिसांना गोंगारा देत आहे, तो पोलिसांच्या हाताला लागलेला नाहीये। आपण जर बघितलं तर इतके गंभीर गुन्हे असून देखील पोलीस त्याला सापडण्यात अयशस्वी ठरल्याचं दिसून येत आहे। प्रज्ञा, नक्कीच अत्यंत दुर्दैवी म्हणावं लागेल की असे एक प्रतापी व्हिडिओ समोर येत आहेत, मात्र अजूनही ती व्यक्ती मात्र पोलिसांच्या हाती लागत नाहीये। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी स्वानंद।